अतिपरिणामकारक लोकांच्या 7 सवयी पुस्तकाचे मराठी वाचन. भाग 2. धारणा आणि तत्त्वे आतून बाहेर. गृहीत बदलाची शक्ती. पॅराडिगम शिफ्ट. समज प्रात्यक्षिकातील कदाचित सर्वात मोठी गोष्ट उमगते ती गृहीत बदलाच्या क्षेत्रात. शेवटी जेव्हा एखाद्याला मिश्रचित्र दुसऱ्या पद्धतीने दिसते तेव्हा येणारा आहा अनुभव. आधीचा समज जितका पक्का तितका आहा अनुभव जास्त जोरदार असतो. जणू आतल्या आत एखादा दिवाच पेटतो. पॅराडिगम शिफ्ट म्हणजेच गृहीत बदल हा शब्दप्रयोग थॉमस कुह्न यांनी त्यांच्या अत्यंत प्रभावी मौलाचा दगड ठरलेल्या द स्ट्रक्चर ऑफ सायंटिफिक रेझोल्यूशन्स या पुस्तकात प्रथम केला. कुह्न दाखवतात की शास्त्रीय क्षेत्रातील प्रत्येक क्रांतिकारी शोध हा परंपरेशी, जुन्या विचारांशी, जुन्या गृहीतकांशी घेतलेली फारकत आहे. महान इजिप्शियन खगोलशास्त्रज्ञ टॉलेमीच्या मते पृथ्वी हा विश्वाचा केंद्रबिंदू होती, पण कोपर्निकसने सूर्याला केंद्रस्थानी मानून गृहीत बदलले आणि फार मोठ्या विरोधाला आणि छळाला तोंड फोडले. अचानक प्रत्येक गोष्टीला वेगळा अर्थ प्राप्त झाला. भौतिकशास्त्राचं न्यूटनचं मॉडेल हे अत्यंत काटेकोर नियमबद्ध रूप आहे व अजूनही आधुनिक अभियांत्रिकीचा पाया आहे, पण तो एक भाग होता, अपूर्ण होता. आइन्स्टाईनच्या पॅराडाईममुळे कितीतरी अधिक स्पष्टीकरण मूल्य आणि अदत्ताचे मूल्य असलेल्या सापेक्षता गृहीतामुळे सारं शास्त्रीय जगत ढवळून निघालं. जंतुदोषाचा सिद्धांत मांडला जाईपर्यंत कित्येक स्त्रिया आणि बाळ प्रसूती दरम्यान दगावत होती आणि कारण कोणालाच समजत नव्हतं. सैन्यदलामध्ये आघाडीवर मोठे घाव होऊन मरणाऱ्या माणसांपेक्षा किरकोळ जखमा आणि आजारांमुळे अधिक माणसं मरत होती. परंतु जंतुसंसर्गाचा सिद्धांत विकसित झाल्याबरोबर एक नवीन गृहीत, एक नवीन पाया आला. काय होतं याचं अधिक चांगलं आकलन झाल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकदम नाट्यमय मोठी सुधारणा करण्यात आली. आजची अमेरिका हे पॅराडाईम बदलाचे फलस्वरूप आहे. शतकानुशतके सरकार म्हणजे राजकारणे यांचा राजवंश अशीच पारंपरिक समजूत होती. नंतर एक नवीन पॅराडाईम विकसित झाला. लोकांसाठी लोकांनी चालवलेले सरकार आणि मग घटनात्मक लोकशाही अस्तित्वात आली. जगाच्या इतिहासात अतुलनीय अशी आशा आणि प्रभा यांचं स्वतंत्रता आणि स्वायत्तता याचं एक नवीन जीवनमान तयार झालं. जनतेच्या ऊर्जेला आणि कार्यशक्तीला घातलेलं बंध खडखड तुटले. सगळेच पॅराडाईम बदल इतके सकारात्मक नसतात. आपण पाहिलं तसं चारित्र्य नीतिमूल्यांकडून व्यक्तिमत्व नीतिमूल्यांकडे झालेल्या बदलाने खरं यश आणि सुख ज्यावर पोचलं जातं त्या मुळापासूनच आपल्याला दूर नेलं. पॅराडाईम बदल आपल्याला सकारात्मक दिशेला नेवोत की नकारात्मक, ते अचानक घडून येवोत किंवा हळूहळू विकास पावोत, जगाकडे पाहण्याच्या एका मार्गाकडून ते आपल्याला दुसऱ्या मार्गाकडे नेतात, एवढं खरं. आणि हे बदल प्रचंड फरक घडवून आणतात. आपली गृहीतं चुकीची किंवा बरोबर हीच आपल्या वृत्तीची, वागणुकीचे स्रोत असतात आणि त्यांच्यावर आपले इतरांशी असलेले संबंध ठरतात. एका रविवारी सकाळी न्यूयॉर्कच्या सबवेमध्ये मी एक छोटासा पॅराडाईम बदल अनुभवला. लोक शांतपणे बसले होते. कुणी वर्तमानपत्र वाचत होते, कुणी विचारात हरवले होते, तर कुणी डोळे मिटून आराम करत होते. एकूण शांत दृश्य होते. मग अचानक एक माणूस आणि त्याची मुलगी गाडीत चढली. ती मुलं इतकी मोठ्यांदा दंगा करत होती की क्षणात सारं वातावरण पालटून गेलं.
तो माणूस माझ्या शेजारीच येऊन बसला आणि त्याने डोळे मिटून घेतले. जणू त्याचे या परिस्थितीकडे लक्षच नव्हते. मुलं आरडाओरडा करत होती, वस्तूंची फेकाफेक करीत होती, अगदी लोकांच्या हातातले कागद देखील ओढत होती. ते सगळं अगदी त्रासदायक होतं आणि तरी माझ्या शेजारचा माणूस काहीही करत नव्हता. स्वतःला शांत ठेवणं कठीण होतं. आपल्या मुलांना असे इकडे तिकडे दंगा करू देणारा, तरी काही जबाबदारी न घेणारा हा माणूस किती कोडगा आहे असं मला वाटू लागलं. उघडच सबवेतील बाकीचे सगळेजण त्रस्त झाले होते. शेवटी टोकाच्या सहनशीलतेने आणि संयमाने मी त्यांच्याकडे वळून म्हटले, अहो, तुमची मुलं लोकांना किती त्रास देत आहेत. तुम्ही थोडं त्यांना आवरा ना. प्रथमच शुद्धीवर आल्यासारखी त्या माणसाने नजर उघडली आणि हलकेच म्हणाला, ओहो, खरंय तुमचे. मला वाटतंय मी या संदर्भात काहीतरी करायला हवं. आम्ही आत्ताच रुग्णालयातून आलो. तिथे 1 तासापूर्वी त्यांची आई गेली. मला काहीच समजेनासं झालंय आणि मला वाटतंय त्यांनाही काही उमजत नाहीये. त्या क्षणी मला काय वाटलं असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. माझी नजरच पॅराडाईम बदलला. अचानक मी गोष्टींकडे वेगळ्या दृष्टीने बघू लागलो आणि मी वेगळ्या दृष्टीने पाहिलं म्हणून माझे विचार वेगळे झाले. मला वेगळं वाटू लागलं. मी वेगळं वागायला लागलो. माझा त्रास पळून गेला. मला माझ्या वृत्तीची किंवा वागणुकीवर नियंत्रण ठेवण्याची चिंता उरली नाही. माझं हृदय त्या माणसाच्या दुःखाने भरून गेलं. सहानुभूती आणि अनुकंपा यांचा सहज ओघ वाटू लागला. तुमची पत्नी आत्ताच गेली. अरे रे, फार वाईट झाले. काय झालं मला सांगता का? मी तुम्हाला काही मदत करू शकतो. एका क्षणात सारं बदललं. जेव्हा एखादं जीवावरचं संकट येतं आणि जीवनातील अग्रक्रमाच्या गोष्टीने एका वेगळ्या नजरेनं पाहावं लागतं किंवा अचानक पती पत्नी, पालक, आजी आजोबा, व्यवस्थापक, नेता अशा अगदी नवीनच भूमिकेत प्रवेश करावा लागतो, तेव्हा बऱ्याच लोकांच्या विचारात अशा प्रकारचा मूलभूत बदल होतो. व्यक्तिमत्व, नीतिमूल्यांनी आणि वृत्ती आणि वर्तणूक बदलावी म्हणून आपला दिवस, महिने, वर्ष जरी प्रयत्न करीत राहिलो तरी सहजपणे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाल्यानंतर जो आमूलाग्र बदल होतो त्याच्या जवळपास देखील आपण जात नाही. उघडच आहे की आपल्या जीवनात आपल्याला तुलनेने किरकोळ बदल करायचे असतील तर आपण आपल्या वृत्ती, वर्तणुकीवर भर देणे योग्य होईल. परंतु जर आपल्याला मोठा आमूलाग्र बदल घडवायचा असेल, जर आपल्याला आपल्या गृहीतकांवर, पॅराडाईमवरच आपल्याला काम केलं पाहिजे. थोरोच्या शब्दात, वाईटाची 1000 पाने झोडपून काढली तरी त्याच्या मुळाशी एक नवीन उगवतच असते. आपली वृत्ती आणि वर्तणूक यांची पानं झोडपणं बंद करणं आणि मुळावर काम करणं, ज्यातून आपल्या वृत्ती आणि वर्तणूक बदलतात, त्या धारणेवर काम करणं हे आपण जेव्हा करू तेव्हाच आपल्या जीवनात प्रचंड सुधारणा आपल्याला साध्य होतील. दिसणे आणि असणे. सगळे पॅराडाईम बदल अर्थातच एका झटक्यात होत नाहीत. सबवेमधील माझ्या अनुभवाच्या विरुद्ध सँड्राला आणि मला अनुभवाला आलेला आमच्या मुलाच्या बाबतीतला बदल हा सावकाश, कठीण आणि जाणीवपूर्वक केलेला होता. आम्ही त्याच्या बाबतीत धरलेली पहिली वाट ही आमच्या आजवरच्या घडणीतून आणि व्यक्तिमत्व नीतिमूल्यांमधून निर्माण झालेली होती. पालक म्हणून आमच्या यशाचं मोजमाप आणि आमच्या मुलांच्या यशाचं मोजमाप यांच्या खोलवर झिजलेल्या धारणांचा तो परिणाम होता. आणि जेव्हा आम्ही आमच्या धारणा बदलत नव्हतो, गोष्टींकडे पाहण्याची दृष्टी बदलत नव्हतो, तोवर आमच्यात आणि परिस्थितीत प्रचंड बदल घडवून आणणं आम्हाला शक्य होत नव्हतं. आम्हाला आमचा मुलगा दिसण्यासाठी सँड्राला आणि मला वेगळं असावं लागलं. आमच्या स्वतःच्या चारित्र्याची वाढ आणि विकास यात मेहनत घेतल्यानंतर आमची नवी धारणा तयार झाली. चारित्र्यापासून धारणा वेगळी काढता येत नाही. मानवी मितींमध्ये असणं हेच दिसणं आहे. आपल्याला जे दिसतं
ते आपल्या असण्याशी फार फार गुंतलेलं आहे. स्वतःचं असणं बरोबरीने बदलल्याशिवाय स्वतःला दिसणारं जग फारसं बदलू शकत नाही आणि याचा स्वतःचंही सत्य आहे. अगदी त्या दिवशी सकाळी माझी धारणा सकृतदर्शनी तत्काळ बदलून टाकणारा तो अनुभवसुद्धा माझ्या दृष्टीनं झालेला बदल हा माझ्या मूलभूत चारित्र्यामुळे आणि तेवढ्याच मर्यादेत झालेला होता. माझी खात्री आहे की असेही लोक निघतील की अगदी खरी परिस्थिती कळाल्यानंतरसुद्धा त्या बिचाऱ्या दुःखी आणि गोंधळलेल्या माणसाशेजारी अवघडल्या शांततेत बसून राहतात. त्यांना थोडंसं दुःख आणि कुठेतरी किंचित अपराधी भावना त्या पलीकडे काही वाटलं नसतं. मला तेवढीच ही पण खात्री आहे की अतिशय संवेदनशील लोक आहेत की ज्यांना त्यामागच्या समस्येच्या असल्याची जाणीव झाली असती आणि माझ्या अगोदरच त्यांनी ती समजून घेण्याचा आणि मदतीचा प्रयत्न केला असता. धारणांमध्ये फार शक्ती आहे कारण त्यातूनच आपलं जगाकडे बघण्याचं भिंग तयार होतं. धारणा बदलाची शक्ती ही प्रचंड बदलाची शक्ती आहे. मग तो धारणा बदल झटक्यात झालेला असो किंवा सावकाश आणि जाणीवपूर्वक घडलेली प्रक्रिया असो. तत्वाधिष्ठित धारणा. माणसाची परिणामकारकता ठरविणारी काही तत्त्व अस्तित्वात आहेत. या मूलभूत कल्पनेवर चारित्र्य नीतिमूल्य आधारलेले आहे. भौतिकशास्त्रात जसं गुरुत्वाकर्षण अगदी तसेच मानवी व्यवहारात हे नैसर्गिक विचारविनिमय सत्य तितकेच अचल आणि वादातीतपणे असणारे आहेत. या तत्त्वांची सत्यता आणि त्यांचा परिणाम या गोष्टीत यथायोग्य रीतीने पकडला गेला आहे. नेव्हल इन्स्टिट्यूटच्या प्रोसेसिंग्स या मासिकात फ्रँक खोकने ही गोष्ट सांगितली आहे. तुकड्यांच्या प्रशिक्षणासाठी नेमलेल्या 2 युद्धनौका बरेच दिवस वाईट हवेत समुद्रात फिरत होत्या. मी त्यातल्या प्रमुख नौकेवर काम करत होतो आणि रात्र पडली तेव्हा गस्तीची पाळी माझी होती. धुक्याच्या पुंजक्यामुळे दृश्यमानता कमी होती. त्यामुळे सर्व हालचालींवर देखरेख करत कप्तान जातीने ब्रिजवर हजर होता. अंधार पडल्यावर थोड्याच वेळात ब्रिजच्या एका बाजूला असलेल्या गस्तीवाल्याने सांगितले, "उजेड उजव्या बाजूला." कप्तानने विचारले, "स्थिर आहे की पुढे येतो आहे?" गस्तीवाल्याने सांगितले, "स्थिर आहे कप्तान." म्हणजेच आम्ही त्या नौकेवर आदळण्याच्या बिकट वाटेवर होतो. कप्तानाने सिग्नलमॅनला आवाज दिला, "त्या जहाजाला संदेश दे, आपण आदळणार आहोत. तुम्ही 20 अंशांनी तुमचा मार्ग बदलावा." उलट संदेश आला, "तुम्ही तुमचा मार्ग 20 अंशांनी बदलला तर बरं." कॅप्टन म्हणाला, "सांग, मी कप्तान आहे. 20 अंशांनी मार्ग बदला. मी दुसऱ्या वर्गाचा खलासी आहे." उत्तर आलं, "तुम्ही तुमचा मार्ग 20 अंशांनी बदललात तर बरं." एव्हाना कप्तान चांगलाच भडकला होता. तो ओरडला, "सांगा, मी युद्धनौका आहे. 20 अंशांनी मार्ग बदला." उलट प्रकाशाचा झोत आला, "मी दीपगृह आहे. आम्ही मार्ग बदलला." त्या कप्तानाने आणि हा किस्सा वाचताना आपण अनुभवलेली धारणा बदल परिस्थितीचे एक वेगवेगळे अनुभव देतो, भान देतो. त्याच्या मर्यादित समजेमुळे वास्तविकता झाकोळून गेली होती. कप्तानासाठी धुक्यामध्ये ती वास्तविकता जशी अत्याधिक महत्त्वाची असते तितकीच ती आपल्या रोजच्या जगण्यातही महत्त्वाची असते. तत्त्व ही दीपगृहासारखी असतात. मोडू न शकणारे ते नैसर्गिक नियम असतात. सेसिल बी. डीमिलने त्याला संस्मरणीय 10 कमांडमेंट्स चित्रपटात दाखवल्याप्रमाणे नियम कायदा मोडणं हे अशक्य असतं. कायद्यापुढे आपणच मोडू शकतो. आपले अनुभव आणि घडण यातून निर्माण होणाऱ्या धारणा किंवा नकाशांच्या अनुषंगाने व्यक्ती आपल्या जीवनाकडे आणि परस्पर संबंधांकडे बघू शकतात. परंतु नकाशे म्हणजे भूप्रदेश नव्हे, ते भूप्रदेश वर्णन करण्याचा तो एक केवळ प्रयत्न आहे. सापेक्ष वास्तव आहे.
निरपेक्ष वास्तव किंवा भूप्रदेश बनलेले आहेत ते मानवी वाढ आणि सुख ठरवणाऱ्या द्वीपगृह तत्वांचे. प्रत्येक संस्कृतीचे वस्त्र ज्या धाग्यांनी विणले गेले, प्रत्येक कुटुंबाची मुले ज्यात आहेत, टिकलेल्या आणि फोफावलेल्या संस्था ज्यामुळे आहेत, अशा नैसर्गिक नियमांचे. आपल्या मनातले नकाशे त्याचं किती यथार्थ वर्णन करतात यावर त्या भूप्रदेशाचं अस्तित्व बदलत नसतं. खोलवर विचार करणाऱ्याला आणि सामाजिक इतिहासाचे चक्र तपासून पाहणाऱ्याला या तत्त्वांचे किंवा नैसर्गिक नियमांचे वास्तव सहजच जाणवेल. ही तत्त्वे पुन्हा पुन्हा पृष्ठभागावर येतच राहतात. समाजातील माणसं किती प्रमाणात ती तत्त्व ओळखतात व त्यांच्याशी सुसंगत जगतात त्यावरून ते एकतर अस्तित्व आणि स्थैर्याच्या वाटेने जातात किंवा विभाजन आणि विनाशाच्या वाटेने जातात. मी ज्याबद्दल सांगतो आहे ती तत्त्व गूढ किंवा धार्मिक नाहीत. कोणत्याही एकाच धर्माचं अगदी माझ्या धरून वैशिष्ट्य आहे असं एकही तत्त्व या पुस्तकात नाही. ही तत्त्व म्हणजे टिकून राहिलेल्या बहुतेक सर्व मोठ्या धर्मांचा तसेच टिकून राहिलेल्या सामाजिक तत्त्वज्ञानाचा आणि नीतिप्रणालीचा हा एक मोठा हिस्सा आहे, जे स्वयंसिद्ध आहेत आणि कुणीही व्यक्तीला पडताळून पाहता येण्याजोगे आहेत. जणू ही तत्त्व किंवा नैसर्गिक नियम हे मानवी घडणीचे, मानवी जाणीवेचे आणि भावाचा एक हिस्सा आहे. सामाजिक घडण किंवा इमानदारी यांच्या निरपेक्ष सर्व मनुष्यमात्रांमध्ये त्यांचे अस्तित्व टिकून येते. जरी त्या घडणीमुळे किंवा बेईमानीमुळे ते दबले किंवा झाकोळलेले जात असतील तरीही. उदाहरणार्थ, मी समदृष्टीच्या तत्त्वाबद्दल बोलत आहे, ज्यातून समानता आणि न्यायाची पूर्ण कल्पना विकसित झाली आहे. विरुद्ध घडणीच्या अनुभवानंतरही लहान मुलांच्या ठिकाणी ही समदृष्टीची परखड भावना उपजत असते. समदृष्टीची व्याख्या आणि तिची साधने त्यात प्रचंड तफावत आहे, पण तिची जाणीव मात्र वैश्विक आहे. दुसरे उदाहरण म्हणजे सचोटी आणि प्रामाणिकता. सहकार्य आणि वैयक्तिक आणि व्यक्तिमधील दीर्घकालीन वाढीसाठी आवश्यक असलेल्या विश्वासाची पायाभरणी हे करतात. मानवी प्रतिष्ठा हे आणखी एक मूल्य. अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याला मूलभूत कल्पनेत हे मूल्य किंवा तत्त्व सांगितले आहे. ही तत्त्वे आणि स्वयंसिद्ध मानतो. सर्व माणसे समान म्हणून निर्माण झाली आहेत व सृष्टिकर्त्याने त्यांना काही अविचल हक्क प्रदान केले आहेत. त्यातले काही आहेत जीवन, स्वातंत्र्य आणि सुखाचा शोध. सेवा किंवा योगदान देणे आणखी एक मूल्य. गुणवत्ता किंवा उत्कृष्टता हे आणखी एक तत्त्व. सुप्त गुणांचे आणखी एक तत्त्व आहे. कल्पना अशी की आपण गर्भ स्वरूप असतो, आपली वाढ, आपला विकास होऊ शकतो. सुप्त गुणांचा अधिकाधिक वापर आपण करू शकतो, बुद्धीचा अधिकाधिक विकास करू शकतो. या सप्तगुणांशी अगदी निगडीत असलं वाढीचं तत्त्व असं आहे. सप्तगुणांचा वापर आणि बुद्धीचा विकास करण्याची प्रक्रिया, त्याला गरजेची असणारी इतर तत्त्वे, संयम किंवा धीर, जोपासना आणि उत्तेजन. तत्त्वे म्हणजे व्यवहारातील उपयोग नव्हे. व्यवहार म्हणजे एखादी विशिष्ट क्रिया, एका परिस्थितीत चालणारी कृती दुसरीकडे चालेलच असं नाही. ज्या मंडळींनी आपल्या पहिल्या मुलासारखं दुसऱ्या मुलाला वाढवण्याचा प्रयत्न केला होता ते याचा निर्वाळा देतील. व्यवहार हे जरी प्रसंगाला अनुरूप असले तरी तत्त्वे मात्र सखोल, मूलभूत अशी सत्य असतात, जी सर्वत्र लागू होतात. ती व्यक्तींना लागू होतात, विवाहांना लागू होतात, कुटुंबांना लागू होतात, सर्व प्रकारच्या खाजगी आणि सार्वजनिक संस्थांना लागू होतात. जी सत्ये जेव्हा सवयीच्या रूपात आत्मसात केली जातात तेव्हा ती कुठल्याही प्रसंगासाठी उचित व्यवहार निर्माण करण्याची शक्ती माणसाला देतात. तत्त्वे म्हणजे मूल्ये नव्हती,
एखाद्या चोरांच्या टोळीची सुद्धा काही तत्त्वे असतील, पण ते आपण बोलत असलेली मूलभूत तत्त्वे साफ मोडत असतात. तत्त्वे हा भूप्रदेश आहे, मूल्ये हा नकाशा आहे. आपण जेव्हा योग्य तत्त्वांचा मोल जाणतो तेव्हा आपल्याला सत्य गवसतं. वस्तू जशा आहेत तसं त्यांचं ज्ञान. तत्त्वे ही मानवी व्यवहाराची अशी मार्गदर्शक रेषा आहे जिचे शाश्वत मूल्य सिद्ध झालेले आहे. ती मूलभूत आहेत. ती नक्कीच वादातीत आहेत कारण ती स्वयंप्रकाशी आहेत. तत्त्वांचं स्वयंप्रकाशितपण चटकन समजून घेण्याचा एक मार्ग म्हणजे त्याविरुद्ध जाऊन परिणामकारक आयुष्य जगण्यातील अर्थहीनता बघणे. अन्याय, फसवणूक, पोकळपणा, निरुपयुक्तता, जुनाटपणा किंवा विनाश यांचा कोणी टिकाऊ सुख आणि यशाचा पाया म्हणून गंभीरपणे विचार करेल याची शंकाच नाही. गंभीरपणे विचार करेल याची शंका आहे. या तत्त्वांची व्याख्या कशी करावी, आचरणात कशी आणावी, साध्य कशी करावी याबद्दल लोक वाद घालत असोत, पण त्यांच्या अस्तित्वाबद्दल मात्र एक नैसर्गिक जाणीव असतेच. आपले नकाशे किंवा धारणा हे या तत्त्वांच्या किंवा नैसर्गिक नियमांच्या जितके जवळ तितके ते अचूक आणि व्यवहार्य असतील. आपली वृत्ती आणि वर्तणूक सुधारण्यात कितीही कष्ट ओतले तरी त्याहीपेक्षा बरोबर नकाशांमुळे आपली व्यक्तिगत आणि व्यक्तीमधील परिणामकारकता अमर्याद वाढेल. वाढ आणि बदल यांची तत्त्वे. व्यक्तिमत्व नीतीची चमकदमक लोकप्रियता ही की ती दर्जेदार जीवनाचा वैयक्तिक परिणामकारकता आणि इतरांशी समृद्ध सखोल नातेसंबंध एक झटपट मार्ग आहे. काम आणि वाढीच्या स्वाभाविक प्रक्रियेतून न जाता ते शक्य आहे अशा भावनेत आहे. ही एक विना अर्थाची नुसतीच खूण आहे. कष्टेविण संपत्तीचे आश्वासन देणारी ही झटपट श्रीमंतीची योजना आहे. ती यशस्वी होते आहे असं सुद्धा भासतं. व्यक्तिमत्व नीती ही भ्रामक आणि फसवी आहे. याची तंत्र आणि क्लुप्त्या वापरून उच्च दर्जाचे परिणाम मिळवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे डेट्रॉईटचा नकाशा घेऊन शिकागोत फिरण्यासारखं आहे. व्यक्तिमत्व नीतीची मूळ आणि फळ याचं बारीक निरीक्षण करणाऱ्या एरिक फ्रॉमच्या शब्दात, हल्ली आपल्याला अशी व्यक्ती भेटते जी यांत्रिकपणे वागते, जिला स्वतःबद्दल काही माहिती किंवा ज्ञान नाही. त्याला माहीत असलेली एकमेव व्यक्ती म्हणजे त्याला जिच्यासारखं बनायचं आहे ती, जिच्या बाष्कळ बडबडीने अर्थपूर्ण संवादाची जागा घेतली आहे, जिच्या कृत्रिम स्मिताने स्वाभाविक हास्याची जागा घेतली आहे आणि जिच्या बोथट दुःखाच्या जाणिवेने खऱ्याखुऱ्या वेदनेची जागा घेतली आहे. या व्यक्तींबद्दल दोन विधानं करता येतील. एक उत्स्फूर्तता आणि व्यक्तिविशिष्टता यांच्या असाध्य दोषांनी तो बाधित झाला आहे. त्याचवेळी असंही म्हणता येईल की या पृथ्वीतलावर वावरणाऱ्या आपल्यासारख्या लक्षावधी जीवांपासून तो वेगळा नाही. तसंच आयुष्यभर वाढीच्या आणि विकासाच्या अवस्था क्रमाक्रमाने येत जातात. लहान मुलं आणि कुशीवर वडायला शिकतं, मग बसू लागतं, रांगू लागतं आणि मग उठून चालायला आणि पळायला लागतं. यातली प्रत्येक पायरी महत्त्वाची आहे. प्रत्येकीला वेळ द्यावा लागतो. कुठलीच पायरी गाडून चालत नाही. जीवनाच्या सर्व अवस्थांमध्ये विकासाच्या सर्व क्षेत्रासाठीही हे खरे आहे. मग ते पियानो वाजवायला शिकणं असो किंवा कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर सुसंवाद साधणं असो. व्यक्ती, विवाहसंस्था, कुटुंबसंस्था यासारख्यांसाठी हे सत्य आहे. हे वास्तव किंवा प्रक्रियेचे तत्त्व आपण शारीरिक गोष्टींमध्ये समजून घेतो आणि स्वीकारतो.
पण हेच भावनिक बाबतीत, मानवी संबंधांमध्ये आणि अगदी वैयक्तिक चारित्र्याच्या बाबतीत समजून घेणे हे अवघड आहे आणि हे क्वचितच घडते आणि अगदी जरी समजून घेतले तरी ते स्वीकारणे आणि त्या अनुरूप जगणे हे त्याहूनही अवघड आणि विरळ असते. परिणामी आपण कधीकधी असा शॉर्टकट शोधायला जातो की ज्याने वेळ आणि कष्ट वाचतील आणि इच्छित परिणाम मिळतील. परंतु आपल्या वाढ आणि विकासात शॉर्टकट घ्यायचा प्रयत्न केला तर काय घडतं? समजा तुम्ही साधारण दर्जाचे टेनिस खेळाडू आहात आणि केवळ छाप पाडण्यासाठी तुम्ही वरच्या दर्जाची स्पर्धा खेळायला ठरवलं, तर काय होईल? केवळ सकारात्मक विचारांच्या बळावर तुम्ही व्यावसायिक खेळाडूला टक्कर देऊ शकाल का? तुम्ही अगदी नवशिके पियानो वादक आहात आणि पियानोची मैफिल आपण करू शकतो असं तुम्ही मित्रांना भासवायला गेलात तर काय परिणाम होईल? उत्तरे उघडच आहेत. ही विकासाची प्रक्रिया न जुमानणं, दुर्लक्ष करणं किंवा त्यात शॉर्टकट घेणं हे सर्वथा अशक्य आहे. हे निसर्गाच्या विरुद्ध आहे आणि त्यात शॉर्टकट घ्यायचा प्रयत्न केला तर फक्त निराशाच पदरी येईल. 1 ते 10 गुणांकनामध्ये कुठल्याही क्षेत्रात मी 2 वर असेन आणि मला 5 वर जायचे असेल तर आधी मला 3 कडे गेलं पाहिजे. 1000 मैलांचा प्रवास हा पहिल्या पावलाने सुरू होतो आणि प्रत्येक वेळी एका पावलानेच पुढे जातो. तुम्ही कुठल्या पातळीवर आहात हे तुम्ही शिक्षकाला कळूच दिलं नाही, प्रश्न विचारले नाही किंवा आपलं अज्ञान उघड केलं नाही तर तुम्ही शिकणार किंवा वाढणार नाहीत. तुम्ही फार वेळ काही भासू शकत नाही कारण तुम्ही पकडले जातात. आपल्या अज्ञानाचा स्वीकार करणं ही बहुतेकदा शिक्षणाची पहिली पायरी असते. थोरो म्हणतो, जेव्हा आपण सारखं आपलं ज्ञान वापरत असतो तेव्हा आपल्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या अज्ञानाची आठवण आपल्याला कशी बरे राहील? मला आठवतं एकदा 2 युवती, माझ्या मित्रांच्या मुली, आपल्या वडिलांच्या कठोरपणाची आणि समजून न घेण्याची तक्रार करत डोळ्यात पाणी आणून माझ्याकडे आल्या. परिणामांच्या भीतीमुळे आपल्या पालकांशी मोकळेपणाने बोलायला त्या धजावत नव्हत्या. पण तरी त्यांच्या प्रेमाची, समजुतीची आणि मार्गदर्शनाची त्यांना अत्यंत गरज वाटत होती. मी त्या वडिलांशी बोललो आणि जाणवलं की काय घडतंय याची बौद्धिक पातळीवर त्यांना जाणीव होती. आपला रागीट स्वभाव मान्य करताना त्याची जबाबदारी घेण्याची आणि आपला भावनिक विकास निम्न पातळीवरच आहे हे स्वीकारण्याची त्यांची तयारी नव्हती. बदलाच्या दिशेने जाणारं पहिलं पाऊल त्यांच्या अहंच्या पचनी पडत नव्हतं. आपली पत्नी, पती, मुलं, मित्र किंवा सहकारी यांच्याशी प्रामाणिक, परिणामकारक संबंध जोडण्यासाठी आपण आधी ऐकून घ्यायला शिकलं पाहिजे. यासाठी मोठी भावनिक ताकद लागते. ऐकून घेण्यासाठी लागतो संयम, मोकळेपणा आणि समजून घेण्यासाठी तीव्र इच्छा. चारित्र्यातील सद्गुण, निम्न भावनिक पातळीवर राहणे आणि थोर उपदेश करणे हे फार सोपे आहे. टेनिस किंवा पियानो यातली आपली विकासाची पातळी अगदी जवळ असते. तिथे फसवा दिखावा करता येत नाही. पण चारित्र्य आणि भावनिक बाबतीत ते इतकं उघड नसतं. तिराहित माणसांसमोर किंवा सहकाऱ्यांसमोर आपण भूमिका वठवू शकतो, दिखावा करू शकतो. चारचौघात ते धकूनही जातं. आपण अगदी स्वतःला देखील फसवू शकतो. पण आपण आतून खरे कसे आहोत ते आपल्याला चांगले माहीत असते आणि बहुतेकदा आपल्याबरोबर राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या माणसांनाही ते माहीत असतं. नैसर्गिक प्रक्रियेत शॉर्टकट घेण्याचे परिणाम मी व्यावसायिक जगात नेहमी पाहत आलो आहोत. तिथे कर्मचारी जबरदस्त भाषण, हसण्याचा प्रशिक्षण, बाह्य हस्तक्षेप यांनी किंवा
एकत्रीकरण, बळकावणी, खेळीमेळीतील किंवा उलट झालेले हस्तांतर अशा मार्गांनी अधिक उत्पादकता, गुणवत्ता, नीतिमूल्य, ग्राहक सेवा यांची एक नवी संस्कृती खरेदी करू पाहतात. पण अशा वेड्या-वाकड्या मार्गामुळे बनलेल्या अविश्वासाच्या वातावरणाकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. जेव्हा या पद्धतीचा उपयोग होत नाही, तेव्हा ते दुसऱ्या कुठल्यातरी व्यक्तिमत्व नीतिमूल्यांच्या मागे लागतात. नैसर्गिक तत्त्वे आणि प्रक्रियांवर उभारलेल्या विकासाच्या संस्कृतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत, उल्लंघन करत. बऱ्याच वर्षांपूर्वी एक वडील म्हणून या तत्त्वांचं उल्लंघन मी स्वतःच केलेलं मला आठवतं. एक दिवस मी कामावरून लेकीच्या 3ऱ्या वाढदिवसाच्या पार्टीला घरी परतलो, तेव्हा समोरच्या खोलीत ती सगळ्या भेटवस्तू गोळा करून त्यांना पकडून एका कोपऱ्यात जाऊन बसली होती. इतर मुलांना त्या खेळण्यांशी खेळू देत नव्हती. मी टिपलेली पहिली गोष्ट म्हणजे स्वार्थीपणाचा हा नमुना बघण्यासाठी तिथे अनेक पालक उपस्थित होते. मला अगदी विचित्र वाटू लागलं. माझ्या कानकोंडेपणाचं एक कारण म्हणजे त्यावेळी मी विद्यापीठात मानवी संबंधांचे वर्ग घेत असे. या पालकांच्या अपेक्षा मला कळत होत्या, निदान जाणवत होत्या. खोलीतलं वातावरण खरोखर तापलेलं होतं. अगदी मुलं माझ्या मुलीभोवती घोळका करून, हात पुढे करून त्यांनी आत्ताच दिलेल्या भेटवस्तू खेळायला मागत होती आणि माझी मुलगी त्यांना नकार देत होती. मी मनात म्हटलं, आपल्या मुलीला इतरांबरोबर वस्तू वाटून घ्यायला शिकवायला हवं. वाटून घेणं हे आयुष्यातील एक मूलभूत मूल्य आहे, असं आपण मानतो. मी पहिल्यांदा हळूच विचारलं, बेटा, तुझ्या मित्रांनी आत्ताच तुला दिलेली खेळणी त्यांना देतेस का? नाही, तिचा स्वच्छ नकार. माझा पुढचा प्रयत्न थोडा तर्क वापरण्याचा होता. जरा ते तुझ्याकडे आले व तू त्यांना खेळण्याशी खेळू दिलंस तर तू त्यांच्याकडे गेल्यास ते तुला खेळण्याशी खेळू देतील. लगेच ताबडतोब उत्तर आले, नाही. माझा काहीही प्रभाव पडत नव्हता हे उघडच दिसत होतं. त्यामुळे मला अधिकच लाज वाटू लागली. 3ऱ्या प्रयत्नात मी लाच देऊन पाहिली. हलकेच मी तिला म्हणालो, माझ्याकडे तुझ्यासाठी एक गंमत आहे बाळा. मी तुला च्युइंगम देणार आहे. मला च्युइंगम नको. तिचा स्फोट. आता मला राग येऊ लागला होता. 4थ्या प्रयत्नात मी धाक घालून पाहिलं, तू वाटून घेतलं नाहीस तर तुझं काही खरं नाही. जा. ती ओरडली. ती माझी खेळणी आहेत, मला वाटून घ्यायची नाहीत. अखेरीस मी बळाचा वापर केला. मी सरळ त्यातली काही खेळणी घेतली आणि इतर मुलांना दिली. घ्या मुलांनो, खेळा. बहुतेक इतर मुलांना खेळणी देण्याअगोदर त्या वस्तू स्वतःकडे असल्याचा अनुभव माझ्या मुलीला हवा होता. खरं तर माझ्या स्वतःकडे वस्तू असल्याखेरीज मी त्या कुणाला देऊ शकतो का? तो अनुभव तिला देण्यासाठी वडील म्हणून मला थोड्या अधिक भावनिक प्रगल्भतेची गरज होती. पण त्या क्षणी माझ्या मुलीचा विकास आणि आमच्यातील नाते यापेक्षा इतर पालकांचं माझ्याबद्दलचं मत मला अधिक महत्त्वाचे वाटलं. सुरुवातीलाच मी ठरवून टाकलं की माझं बरोबर आहे. तिने मुलांना खेळणी द्यायला हवी. तसं न करण्यातच तिचं चुकत आहे. मी तिच्यावर अधिक अपेक्षा लादल्या कारण कदाचित माझं स्वतःचं मोजमाप खालच्या पातळीवर होतं. मी संयम किंवा समजूत देऊ शकलो नाही म्हणून तिने वस्तू द्याव्या अशी माझी अपेक्षा होती. माझ्यातल्या उणिवा भरून काढण्यासाठी मी स्थानामुळे आणि अधिकारामुळे असलेल्या बळाचा वापर केला आणि मला हवं तसं करायला तिला भाग पाडलं. पण बळ असं उसनं घेण्याने कमकुवतपणा येतो. उसनं घेणाऱ्याला कमकुवतपणा येतो कारण त्यात गोष्टी करून घेण्यासाठी बाह्य गोष्टींवर असलेला
अवलंबित्व अधोरेखित होतं. स्वतंत्र तर्क, विचार, वाढ आणि अंतर्गत शिस्त खुंटल्यामुळे ज्याच्यावर बळाचा वापर झाला त्याला कमकुवतपणा येतो आणि शेवटी नाते कमकुवत होतं. सहकार्याची जागा भीती घेते आणि संबंधित दोन्ही पक्ष अधिकच लहरी होतात आणि बचावाच्या पावित्र्यात जातात. आणि जेव्हा हा उसण्या शक्तीचा स्रोत, मग तो मोठा आकार, शारीरिक शक्ती, स्थान, अधिकार, पद, प्रतिष्ठा, रूप किंवा पूर्वीची यशोगाथा असेल, आटतो किंवा नष्ट होतो, तेव्हा मी जर अधिक प्रगल्भ असतो तर मी माझ्या आंतरिक शक्तींवर विसंबलो असतो. वाटून घेणं आणि वाटणे याबद्दलची माझी समज आणि प्रेम आणि पालन यांची माझी क्षमता यावर विसंबलो असतो आणि इतरांबरोबर वस्तू वाटून घ्यायच्या की नाही याची निवड मी मुलीला करू दिली असती. तर्कसंगत विचार तिच्यापुढे मांडून झाल्यावर ती मुलांचं लक्ष एखाद्या मजेदार खेळात गुंतवलं असतं आणि माझ्या मुलीवरच सारं भावनिक दडपण काढून टाकलं असतं. एकदा का मुलांना मालकी हक्काची नीट खात्री झाली की मग ते अगदी सहज, मोकळेपणाने आणि उत्स्फूर्तपणे इतरांशी त्या वस्तू वाटून देतात, हे मी शिकलो आहे. शिकवण्याची आणि न शिकवण्याची एक वेळ असते, असा माझा अनुभव आहे. जेव्हा नातेसंबंधात ताण आहे, वातावरणात भावनिक ताण आहे, तेव्हा शिकवण्याचा प्रयत्न हा चूक, बरोबर, निर्णय आणि नकार या रूपात समजला जातो. पण जेव्हा संबंध चांगले असतील तेव्हा शांतपणे मुलांशी एकट्याशी त्या शिकवणुकीसंबंधी किंवा मूल्यांसंबंधी काही चर्चा करण्याचा कितीतरी जास्त परिणाम होतो. कदाचित असं झालं असेल की हे करण्याची भावनिक प्रगल्भता माझ्या त्या वेगळ्या संयमाच्या आणि आंतरिक नियंत्रणाच्या पातळीवरच्या फारच पलीकडे होती. इतरांबरोबर मनापासून वाटून घ्यावंसं वाटण्यापूर्वी कदाचित मालकीची भावना निर्माण होण्याची गरज असावी. जे लोक यांत्रिकपणे देतात आणि विवाहात किंवा कुटुंबात देण्याला, वाटून घेण्याला नकार देतात, त्यांनी स्वतः मालकी हक्काची भावना, त्यांची स्वतःची ओळख, स्वतःची किंमत हे कधी अनुभवलेलं नसावं. खरोखर आपल्या मुलांना वाढवणं म्हणजे त्यांना मालकी हक्काची जाणीव होऊ देण्याचा एवढा धीर धरणं आणि त्यांना देण्याचं मूल्य समजावणं आणि स्वतःचं उदाहरण घालून देण्याचा सुज्ञपणा असणं होय. समस्यांबद्दलची आपली दृष्टी हीच एक समस्या. लोक जेव्हा व्यक्ती, कुटुंब आणि संस्थांच्या आयुष्यात ठोस तत्त्वांवर आधारित चांगल्या गोष्टी घडताना पाहतात तेव्हा ते आनंदित होतात. अशी वैयक्तिक शक्ती आणि प्रगल्भता, कुटुंबातील अशी एकजूट आणि संघभावना, अशी समन्वयाची, अशी संस्थात्मक संस्कृती याचं ते कौतुक करतात आणि त्यांची लगेचची विनंती ही त्यांची धारणा दाखवणारी असते. कसं करता तुम्ही हे? मला याचं तंत्र शिकवा. ते खरं तर असं सांगत असतात की मला माझं दुःख कमी करण्याचा काहीतरी झटपट उतारा द्या. त्यांच्या मागण्या पुरवणारी लोक त्यांना भेटतील व काही कामापुरता ही कौशल्य अन तंत्र लागू पडता आहेत असंही भासेल. सामाजिक वेदनाशामक आणि मलमपट्ट्यांच्या सहाय्याने एखादा वरवरची किंवा तीव्र लक्षणे नाहीशी करू शकतात, पण मूळची जुनाट स्थिती कायमच असते आणि कालांतराने नवी तीव्र लक्षणे दिसू लागतात. वरवरच्या मलमपट्टीकडे आणि लक्षण आणि वेदना यावर जेवढं जास्त लक्ष लोक देतील, अगदी त्याचमुळे जुनं मूळ दुखणं अबाधित राहतं. समस्या बदलाची आपली दृष्टी हीच एक समस्या असते. या प्रकरणाच्या सुरुवातीला आलेल्या काही काळजांवर
एक नजर टाका आणि मग व्यक्तित्व नीतिमूल्यांवर नजर टाका. व्यवस्थापन प्रशिक्षणाचे कोर्स मी केले आहेत. माझ्या कर्मचाऱ्यांकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत आणि त्यांच्याशी मित्रत्वाने वागावे, त्यांना चांगली वागणूक द्यावी यासाठी मी झटतो. पण मला त्यांच्याकडून काहीच बांधिलकी दिसत नाही. मला वाटतं मी आजारपणामुळे एक दिवस जरी घरी बसलो ना, तरी ते बराचसा वेळ त्या पाण्याच्या कारंजापाशी टिवल्या-बावल्या करत काढतील. स्वातंत्र्य आणि जबाबदारी यांचं प्रशिक्षण मी त्यांना का देऊ शकत नाही किंवा तशी माणसं मला का सापडत नाहीत? व्यक्तिमत्व नीतिमूल्ये मला काहीतरी नाट्यमय कृती करायला सांगतात. खळबळ माजवणे, लोक माना वळवून बघतील असं काही. म्हणजे मग माझे कर्मचारी सावरून बसतील आणि त्यांच्याजवळ जे आहे त्याचं कौतुक करतील किंवा मग त्यांची संपूर्ण समर्पण वृत्ती मिळावी म्हणून आखणी एखादा स्फूर्ती देणारा प्रशिक्षण कार्यक्रम मी शोधून काढेल किंवा अधिक चांगलं काम करणारी अधिक काही लोक मी कामावर घेईन. पण तसं नसेल की सकृतदर्शनी बेईमान वर्तणुकी आढळून ते कर्मचारी विचारत असतील की मी खरंच त्यांचे हित बघतो आहे का? मी त्यांना यांत्रिक वस्तू समजतो आहे असं त्यांना वाटतंय का? यात तथ्य आहे का? अगदी मनोमन मी याच दृष्टीने त्यांच्याकडे पाहतो का? माझ्यासाठी काम करणाऱ्या लोकांकडे मी ज्या दृष्टीने पाहतो तीच या समस्येचा एक भाग आहे का? करायला इतकं आहे, पण वेळच पुरत नाही. रोज सर्व काळ, आठवड्याचे 7ही दिवस मी तणावाखाली आणि गडबडीत असते. समय व्यवस्थापनाच्या कार्यशाळांना मी हजर राहिलो आहे आणि अर्धा डझन तरी नियोजन पद्धती वापरून पाहिल्या आहेत. त्याने थोडीफार मदत झाली, पण मला हवं तसं आनंदी, उत्पादक, शांत आयुष्य मी जगत आहे असं मला वाटत नाही. व्यक्तिमत्व नीतिमूल्ये मला सांगतात की कुठेतरी काहीतरी असेल, एखादी नवीन नियोजन पद्धत किंवा एखादी कार्यशाळा जी मला माझे ताणतणाव हाताळायची अधिक कार्यक्षम पद्धत शिकवेल. पण कार्यक्षमता हे उत्तरच नसेल अशी तर शक्यता नाही. कमी वेळात जास्त गोष्टी उरकल्याने काही फरक पडतो का? की त्याने फक्त माझ्या आयुष्यावर ज्यांचे जणू नियंत्रण आहे अशा की व्यक्ती आणि प्रसंग यांना ज्या प्रक्रिया देतो त्यांचा वेग फक्त वाढणार आहे. माझा वेळ, माझं आयुष्य आणि माझा स्वभाव यांच्याबद्दल असलेल्या माझ्या दृष्टिकोनावर परिणाम घडवणारा माझ्या आतमध्येच असलेली धारणा मी अधिक सखोल, मूलभूत रीतीने तपासून पाहण्याची गरज आहे का? माझं वैवाहिक आयुष्य फार सपाट झालं आहे. आमची भांडणं वगैरे होत नाहीत, पण एकमेकांबद्दल प्रेम आटलं आहे. आम्ही समुपदेशन घेतलं आहे, अनेक गोष्टी करून पाहिल्या आहेत, पण आम्हाला परस्परांबद्दल पूर्वी जे वाटत होतं ते जागं करायला जमत नाही. व्यक्तिमत्व नीतिमूल्य मला सांगतं की एखादं नवीन पुस्तक किंवा कार्यशाळा असेल जिथे लोकांनी आपल्या सर्व भावना व्यक्त केलेल्या असतात, जेणेकरून माझी पत्नी मला अगदी चांगल्या रीतीने समजून घेऊ शकेल किंवा कदाचित हे सगळं निरुपयोगी आहे. मला ज्याची गरज आहे ते प्रेम मला दुसऱ्या संबंधातूनच मिळेल असंही. पण माझा जोडीदार ही समस्याच नाही असं असू शकेल का? माझ्या जोडीदाराच्या कमजोरीलाच मी खतपाणी घालतोय आणि मला अशी वागणूक मिळते त्याच्यावरूनच माझं आयुष्य घडतं आहे असं घडत असेल का? माझा जोडीदार, विवाह संस्था, प्रेमाचा खरा अर्थ यांच्या माझ्या मनात काही मूलभूत धारणा आहेत का की ज्यामुळे या समस्येला खतपाणी मिळत असेल? आपण समस्यांकडे कशा दृष्टीने पाहतो आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न कशा रीतीने करतो यावर व्यक्तिमत्व नीतिमूल्यांच्या धारणेचा किती परिणाम असतो हे तुमच्या ध्यानात येत आहे का?
हे लोकांच्या ध्यानी येवो अगर न येवो, व्यक्तिमत्व नीतिमूल्यांच्या पोकळ आश्वासनांबद्दल बऱ्याच जणांचा भ्रमनिराश होतो आहे. देशभर फिरून संस्थांबरोबर काम करताना मी पाहतो की दूरदृष्टीचे व्यवस्थापक हे उत्तेजनाचे मानसशास्त्र अन नुसत्या रंजक गोष्टी आणि बढाया सांगणारे स्फूर्तिदायक वक्ते त्यांच्याकडे पाठ फिरवतात. त्यांना अर्थ हवा असतो, त्यांना प्रक्रिया हवी असते, त्यांना वेदनाशामक आणि मलमपट्टीपेक्षा अधिक काहीतरी हवं असतं. त्यांना मुळातल्या जुन्या समस्या सोडवायच्या असतात आणि दूरगामी परिणाम घडवणाऱ्या तत्त्वांवर लक्ष केंद्रित करायचे असते. विचारांची नवी पातळी. अल्बर्ट आइन्स्टाईनचं निरीक्षण आहे की मोठ्या समस्या निर्माण करताना आपण ज्या पातळीवर होतो त्याच पातळीवर राहून त्या सोडवता येत नाहीत. आपण आजूबाजूला आणि स्वतःमध्ये नजर टाकतो. आपण जगताना आणि व्यक्तिमत्व नीतिमूल्यांप्रमाणे व्यवहार करताना आपण निर्माण केलेल्या समस्या आपल्याला दिसतात आणि आपल्या लक्षात येतं की हे खोलवरचे मूलभूत प्रश्न आहेत आणि ज्या वरवरच्या पातळीवर ते निर्माण झाले त्या पातळीवर राहून ते सोडवता येणार नाही. या खोलवरच्या काळजांचं निराकरण करण्यासाठी आपल्याला विचारांच्या एका नव्या सखोल पातळीची गरज आहे. मानवी अस्तित्व आणि व्यवहार यांच्या भूप्रदेशाचं यथार्थ वर्णन करणाऱ्या तत्त्वांवर आधारित धारणेची गरज आहे. अतिपरिणामकारक माणसांच्या 7 सवयी हे पुस्तक या विचारांच्या या नव्या पातळीच्या संदर्भातील आहे. वैयक्तिक आणि आंतरिक व्यवहाराचा हा तत्त्वकेंद्रित चारित्र्यनिष्ठित अंतर्बाह्य विचार आहे. अंतर्बाह्य म्हणजे स्वतःपासून सुरू करणे आणि मुळापासून सांगायचं तर स्वतःमध्ये जे सगळ्यात आत आहे, तुमच्या धारणा, तुमचं चारित्र्य आणि तुमचे हेतू यापासून सुरुवात करणं. हे सांगतं की तुम्हाला सुखी विवाह हवा असेल तर सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची आणि नकारात्मक ऊर्जेला खतपाणी घालण्याऐवजी तिला टाळणारी व्यक्ती बना. तुम्हाला जर आनंदी सहकार्य करणारं तरुण मूल हवं असेल तर समजूतदार, संवेदनशील, सुसंगत, प्रेमळ पालक बना. कामाच्या जागी अधिक मोकळीक, अधिक स्वातंत्र्य तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक जबाबदार, मदतीला तत्पर, काहीतरी भर घालणारे कर्मचारी बना. लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवा असं वाटत असेल तर विश्वासार्ह बना. तुमचे गुण ओळखून मिळणारं दुय्यम महत्त्व तुम्हाला हवे असेल तर तुमच्या चरित्राचा प्राथमिक महत्तेवर लक्ष द्या. अंतर्बाह्य विचार सांगतो की लोकांवरच्या विजयासाठी स्वतःवरचा विजय दुसऱ्यांना दिलेला शब्द पाडण्याआधी स्वतःला दिलेला शब्द पाडणे. तो सांगतो की चारित्र्याच्या आधी व्यक्तिमत्व ठेवणं हे निरर्थक आहे. स्वतःमध्ये सुधारणा घडवण्याच्या अगोदर इतरांशी नातेसंबंध सुधारण्याचा प्रयत्न करणं हे निरर्थक आहे. अंतर्बाह्य ही एक प्रक्रिया आहे. मानवी प्रगती आणि वाढ हे ठरवणाऱ्या नैसर्गिक नियमांवर आधारित एक सततची नवीकरणाची प्रक्रिया आहे. उत्तरदायी, स्वायत्तता आणि परिणामकारक परस्पर संबंध यांच्या अधिकाधिक उच्च रूपांकडे नेणारा हा वाढीचा चक्राकार जिना आहे. अनेक प्रकारच्या लोकांबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली आहे. छान लोक, हुशार लोक, यश, सुख, अगदी मनापासून हवे असलेले लोक, शोधणारे लोक, दुखावणारे लोक, धंद्यातले व्यवस्थापक, महाविद्यालयीन विद्यार्थी, धार्मिक, सामाजिक गट, कुटुंबे आणि वैवाहिक जोडीदार यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे आणि माझा सगळ्यात अनुभव बाहेरून आत जाणारं असं समस्यांवरचं एकही दीर्घकालीन उत्तर, दीर्घकालीन यश आणि दुःखाचा मार्ग मला कधीही दिसलेला नाही. बाहेरून आत धारणेचा
मला दिसलेला परिणाम म्हणजे बळी गेल्याची, जखडले गेल्याची भावना असणारे दुःखी लोक, जे त्यांच्या दुःस्थितीला त्यांच्या मते कारणीभूत असणाऱ्या लोकांवर आणि प्रसंगांवर लक्ष केंद्रित करतात. मी अशी दुःखी वैवाहिक आयुष्य पाहिली आहेत, जिथे प्रत्येकाला दुसऱ्याने बदलण्याची अपेक्षा असते, तिथे प्रत्येकजण दुसऱ्याला पापाची कबुली देतो, जिथे प्रत्येकजण दुसऱ्याला घडवण्याच्या प्रयत्नात असतो. मी कामगार व्यवस्थापनाचे झगडे पाहिले आहेत, जिथे लोक प्रचंड वेळ आणि शक्ती खर्च करून असा कायदा करण्याचा प्रयत्न करतात, जो लोकांना विश्वासाचा पाया जणू खरोखरच अस्तित्वात आहे असं समजून वागायला भाग पाडेल. आमच्या कुटुंबातील मंडळी पृथ्वीवरच्या 3 सर्वात गरमागरम जागी राहिलेली आहेत: दक्षिण आफ्रिका, इस्रायल आणि आयर्लंड. आणि माझा विश्वास आहे की या ठिकाणी चाललेल्या सततच्या संघर्षांचं मूळ हे बाहेरून आत त्या प्रभावी सामाजिक धारणेत आहे. संबंधित प्रत्येक गटाची पक्की खात्री आहे की समस्या ही तिकडच्या भागात आहे आणि जर ते सुधारले किंवा त्यांचे अस्तित्वच अचानक अंधारले तर समस्या सुटणार आहे. आपल्या घडणीमधील जबरदस्त परिणामामुळे आणि सध्याच्या व्यक्तिमत्व नीतींच्या सामाजिक धारणेमुळे अंतर्बाह्य हा खूप जणांसाठी अगदी नाट्यपूर्ण धारणा बदल असतो. माझ्या स्वतःच्या वैयक्तिक आणि इतर हजारो लोकांबरोबर काम करतानाच्या अनुभवावरून आणि इतिहासातील यशस्वी व्यक्ती आणि समाज काळजीपूर्वक तपासून पाहिल्यानंतर माझं असं मत बनलं आहे की 7 सवयींमधील बरीचशी तत्त्व ही आपल्यामध्ये, आपल्या विवेकबुद्धीत आणि कॉमन सेन्समध्ये असतातच. ती ओळखणं, त्यांचा विकास करणं आणि आपल्या खोलवरच्या काळजासंदर्भात त्यांना कामाला लावणं आणि यासाठी आपल्याला वेगळा विचार करण्याची आपली धारणा एका नव्या सखोल अंतर्बाह्य पातळीवर नेण्याची गरज असते. आपण जेव्हा प्रामाणिकपणे ही तत्त्वे समजून घेण्याचा आणि ती आपल्या आयुष्यात एकजीवी करण्याचा प्रयत्न करू, तेव्हा टी.एस. एलियटच्या निरीक्षणातील सत्य आपल्याला उमगेल अशी माझी खात्री आहे. शोध घेण्याचं थांबवता कामा नये आणि आपण जिथून सुरुवात केली आहे त्याच जागी येऊन पोहोचणं आणि ती जागा प्रथमच समजून घेणं, इथेच आपले सारे शोध संपणार आहेत.